अयो नाही काय झालं तुम्ही सगळ्यांसमोर काय झालंय तुम्ही दरवाजा बंद केला काही काही बोलतही नाही आहात तुमच्या मनात काही आहे का हीच लायकी आहे तुझी लाज नाही वाटली असं वागता ना आई तुम्ही प्लीज शांत व्हा शांत हो कशी शांत हो मी सांग ना कशासाठी आलेलो आपण इथे काय करत चाललीयस तू ज्याच्या घरच्यांनी तुझ्या सख्ख्या भावाचा होणाऱ्या नवऱ्याचा खून केलाय त्याच्याबरोबर रात्रभर राहिलीस तू इतक्यात पाय घसरला तुझा तुम्ही समजताय असं काल रात्री काही झालेलं नाहीये खोटं बोलू नकोस माझ्याशी आई मी खोटं बोलत नाहीये माझ्यावर विश्वास नाहीये का तुमचा आपण रचलेला डाव हा 4 दिवसाचा खेळ नाहीये आयुष्यभराचा खेळ आणि हा खेळ खेळायचा असेल तर आपल्याला पावला पावलाने पुढे सरकत जावं लागणार आहे मी आता जे सगळ्यांबरोबर खोटं खोटं छान वागतेय सगळ्या घरच्यांना जोडून आणायची धडपड करतेय तीच धडपड आज कामी आली आहे हे काही मला सांगू नकोस आधी सांग काल रात्री तुमच्यात काय झालं आई आमच्यात काही झालेलं नाहीये उलट मी जे सगळ्यांबरोबर छान वागतेय सांभाळून घेण्याचं नाटक करतेय ना म्हणून स्वराज आता माझा रिस्पेक्ट करायला लागलाय आणि तो काल स्वतः म्हणाला मला की आमच्या नात्यात तो कुठलीही घाई करणार नाही जेव्हा केव्हा मी बोलेन जेव्हा केव्हा मी तयार असेल तेव्हाच गोष्टी पुढे सरकतील आणि काल तो खाली झोपला होता त्यामुळे तुम्ही निवांत राहा आता आम्ही जरी एका खोलीत राहत असलो तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही आई तुम्ही टेन्शन घेऊ नका अगं पण 2 तरुण मुलं तुम्ही एकत्र राहणार म्हणजे आई तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना मी माझा हेतू विसरलेला नाहीये तुम्ही फक्त मला सपोर्ट करा कळतंय ग मला पण आई थोडा वेळ द्या थोडे पेशन्स ठेवा मला आत्ता लगेच एक घाव 2 तुकडे असं करता येणार नाही